नमस्कार मित्रांनो, निर्भीड पवन 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्यांकडून सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता दौंडमध्ये घडली आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 3 जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। खून करण्यासाठी 100 रुपये दिल्याची माहिती आहे आणि 100 रुपयाची सुपारी दिल्याने ही एक धक्कादायक घटना आणि खळबळ उडाली आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावे, यासाठी शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सुपारी देण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे। दौंडच्या इंग्रजी शाळेमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह 2 शिक्षकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दौंडमधील इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयाची सुपारी दुसऱ्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक खुलासा या ठिकाणी उघडकीस आलाय। मात्र मुख्याध्यापक आणि 2 शिक्षकांनी शाळेचीच बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न देखील इथं केलेला आहे, अशी माहिती देखील समोर येते। तसेच अल्पवयीन विद्यार्थीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक तसेच वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा 3घांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आता दौंड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात या घटनेने आता खळबळ उडाली आहे। मात्र आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या संबंधित आरोपीवर कारवाई करणार हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार। त्याचबरोबर आता त्या इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या आता विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तर भीतीचे वातावरण निर्माण झाले। आता भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने आता शिक्षण प्रशासनासमोर देखील हा आता मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झालाय। आता या प्रकरणी आता पोलीस प्रशासनासह शिक्षण विभाग देखील आता त्या शाळेवर कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील आता उत्सुकतेने ठरणार आहे। धन्यवाद।